4 वर्षांपासून रखडलेली बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली। उद्या म्हणजे 19 ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र आले, तर त्यांच्या विरोधात महायुतीच्या 5 संघटना या एकवटल्या होत्या। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सेमीफायनलमध्ये कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष असेल। बघू मतदारांना पैशाचं आमिष दाखवून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हे बघा, संदीप देशपांडेना संजय राऊत नावाचा चावला असेल। एवढी दहशत घेतली की मंत्र्यांना पण रस्त्यावर उतरायला लागलं। पतपेढी हरल्यावरती त्यांनी ठरवावं की महापालिका लढायची की नाही लढायची। हा त्यांचा पराभव निश्चित आहे। मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे त्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं। या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आली। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून 5 संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल हे मैदानात उतरलं होतं। मात्र या निवडणुकीत मतदारांना पैसे वाटले गेले असा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला। संध्याकाळी 5 वाजता या पद्धतीचं पॅम्पलेट आलं आणि त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एन्व्हलप आलं। या एन्व्हलपच्या आतमध्ये 1000 रुपये 500च्या 2 नोटा त्यांनी ठेवलेल्या आहेत। मग तुम्ही अशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने राजकारण करून मतदारांना पैशाचं आमिष दाखवून तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? हे बघा, म्हणजे प्रत्येकाच्या एका ठिकाणी प्रत्येकाकडे आलेलं आहे। काही ठिकाणी 500 आलेत, काही ठिकाणी 1000 आलेत। आता चायनीज ब्रँड विरुद्ध स्वदेशी ब्रँड ही निवडणूक आहे। स्वदेशी ब्रँड निवडून येईल याची मला खात्री आहे। संदीप देशपांडेना संजय राऊत नावाचा चावला असेल, त्यामुळे जे बुधवारी अपेक्षित होतं राऊतांकडनं की पैसे वाटले, बूथ कॅप्चर केले, प्रसाद लाड धनाढ्य आहे आणि हे आता देशपांडे अगोदरच बोलायला लागले। ही शिवसेना मनसेची स्टाईल आहे। निवडणूक हरणार कळलं की सांगायचं की आमच्याकडे बूथ कॅप्चरिंग झालं, पैसे वाटले, हे केलं ते केलं, विरोधात गेलं, सरकार विरोधात गेलं, पोलीस स्टेशनला गेले, गुन्हा दाखल केला। या स्टोऱ्या तुम्हाला पुढचे 7 दिवस ऐकायला मिळतात। दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 21 जागांसाठी ही निवडणूक झाली। ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागांवर निवडणूक लढवत आहे। त्यामुळे ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीच्या 5 संघटना मैदानात उतरल्या होत्या। भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एकत्र येत सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली। कामगारांच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये उत्कर्ष पॅनलच आहे आणि तेच निवडून येणार आहे 100%। आपण बघतोय की एवढी दहशत घेतली की मंत्र्यांना पण रस्त्यावर उतरायला लागलं। अशा प्रकारची दहशत झालेली आहे आणि पैशाचा बेसुमार वाटप चाललेलं आहे। पण मला पूर्ण खात्री आहे की असल्या कुठल्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता बीएसटी कामगार जो कर्मचारी आहे तो योग्य त्या लोकांना मतदान करेल। आता पतपेढी हरल्यावरती त्यांनी ठरवावं की महापालिका लढायची की नाही लढायची। हा त्यांचा पराभव निश्चित आहे आणि माझा विजय पक्का आहे। त्यामुळे ठाकरे बंधू वर्सेस प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ही लढाई आहे। दरम्यान निवडणुकीच्या 24 तास आधीच क्रेडिट सोसायटीला आर्थिक गुन्हे शाखेकडून 21 संचालकांना नोटीस देण्यात आली। 24 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली। त्यामुळे हा योगायोग आहे की आणखी काही, हा प्रश्न उपस्थित होतोय। यांच्याकडे पैसेच नाहीत प्रचार आणि ती नियत नाहीये प्रचार करायची, कारण फक्त लीडर लोकांना स्वतःची घरं बांधायची आहे, क्षणभर विश्रांती करायची आहे, त्याच्या पलीकडे जात नाहीत। गावाकडे बंगले, मुंबईत फ्लॅट। अहो मला सांगा, उमेश सारंग नावाचा त्यांचा जो प्रमुख पदाधिकारी बेस्ट कामगार सेनेचा आहे, एक बीएसटी कामगार 4 कोटीचं मुंबईत घर घेतो, गावाकडे 5 कोटीचा बंगला बांधतो। एक बीएसटी कामगार हे बांधू शकतो का? हा पैसा आला कुठून? आणि मग चौकशी झाली तर मग पोटशूळ कशासाठी? आजपर्यंत त्यांनी सोसायटी व्यवस्थित जपलेली, पतपेढी व्यवस्थित जपली, सर्व कारभार सगळं चोख केलेला आहे। कुठल्याही विरोधकांनी, आता जे बोलतात विरोधक, त्यांनी कुठलाही आतापर्यंत जे ऑडिट केलं, दरवर्षी ऑडिट होतं किंवा सभा असते, त्या सभेमध्ये जाऊन त्यांनी काही सांगितलं नाही की बाबा तुम्ही हा केला होता, असं कधीच कळलं नाही। कारण गेली 8 ते 8.5 वर्ष आपली सोसायटी आपली ताब्यात होती, बरोबर? विरोध करायला पाहिजे ना, काय चूक आहे काय नाही।
बरं समजा चुकीचं काम आहे तर मग मुंबई बँक म्हणा किंवा रिझर्व्ह बँकेने त्याला दर्जा दिलाच नसता. बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच एकत्र आले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळालं तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलं. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.